लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने। या ठिकाणी प्रत्येकाला भूक लागलेली आहे। कुणाला पोटाची भूक आहे, कुणाला स्वरूपाची भूक आहे, कुणाला कानाच्या तृप्तीची भूक आहे आणि कुणाला आनंदाची भूक आहे। प्रत्येक भूक भागवण्यासाठी भगवंताने आपल्याला अनेक प्रकारचे इंद्रिय दिलेत। 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन। एखाद्या वेळेस पोटाची भूक भागेल, कानाची भूक भागेल, डोळ्याची भूक भागेल, पण या जीवाला जी आनंदाची भूक लागलेली आहे ती आनंदाची भूक भागवण्यासाठी या जीवाला अनंतामध्येच सामील व्हावं लागतं। खरंच या ठिकाणी गुरुजींनी नाद ब्रह्म जागा केला। आता मला असं वाटतं या भजनामध्ये मधी बोलणं काही नकोच। या कानाने गोड भजन आपण सर्वजण ऐकूयात। मी गुरुजींना विनंती करतो आपण पुढील रचनेकडे वळावं आणि या ठिकाणी गाणं आणि तुमचं श्रवण यामध्ये होणारा व्यत्यय निवेदकाचा असतो तो मी कायमचा बंद करून गुरुजीकडे माहिती देऊ। या ठिकाणी परिसरातून आलेली सर्व भक्त मंडळी आपल्या सर्वांनाच अधिक मासानिमित्तानं धोंडे जेवणाचं आमंत्रण मिळालेलं आहे। आपण धोंडे जेवणाचा आनंद घेतात। अधिक मासामध्ये केलेलं प्रत्येक कर्म त्याचं अधिक पुण्य आपल्या पदरात पडत असते। अधिकस्ते अधिक फलम। या ठिकाणी सुंदर नाद ब्रह्म जागा झालेलाच आहे, तरी पण या नाद ब्रह्मामध्ये अजून काही विशेष जागृतीसाठी आदरणीय गुरुजी ठाकरे सर दत्त महाराजाकडे एक विशेष विनंती करणार आहेत। दत्ता, नाद ब्रह्म लुटू दे। एक सुंदर रचना आपण श्री गुरुजींच्या मुखारविंदातून ऐकणार। तबला, सरांचं गायन, हार्मोनियम, एकंदरीत या सगळ्यांना मिळून जो नाद ब्रह्म जागा झाला, खरंच ज्यांना ज्यांना या नाद ब्रह्माचा आनंद घेता येतो ते खरंच भाग्यवान आहेत। पुरणपोळीचे धोंडे खाल्लेत, अभंगवाणी ऐकलीत। आता एक थोडी वेगळी रचना। देवा घरचे ज्ञात कुणाला। अर्थात देवाच्या घरी काय होते प्रत्येकाला कळत नाही, दैव जाणिले कुणी। एक लहानपणी असताना नांदेड केंद्रावर एक रचना ऐकली होती। लव अंकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिक मुनी
दैव जाणिले कोणी. अशीच एक सुंदर रचना आदरणीय आमचे गुरुवर्य ठाकरे सर आणि त्यांचे चिरंजीव या दोघांच्या सुंदर आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. एक नवीन आपल्यासाठी मेजवानी आहेत. ऐकूयात देवा घरचे ज्ञात कुणाला. कमी आहे चंदन भाऊ, खरंच